आणि खरं म्हणजे लोकसभेचा विषय विधानसभेत येता कामा नये। काल जे लाडनी सांगितलं विधान परिषदेमध्ये संकेत आहेत की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही। मग कशाला केले ते लाडनी? त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला। पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलं ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद विष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं नाही। हिंदू धर्म हा सहिष्णुता आहे शिकवते आहे, एकमेकांचा आदर सन्मान करणं हे हिंदू धर्मामध्ये आहे। तेच बोललेत राहुलजी, त्यावर एवढा मोठा बोंबाबोंब करणे, कारण ते बोलत असताना हेच सांगितलं की भाजप काही हा हिंदू धर्माचा ठेकेदार नाही, भाजप म्हणजे हिंदू नाही समस्त देशातील, भाजप म्हणजे हिंदू धर्माचा एकमेव रक्षक अशा आविर्भावात वागतो आणि लोकांमध्ये हिंसा घडवून धर्म आणि जातीमध्ये भांडण लावून दंगे घडवून स्वतःची पोळी शेकण्याचं काम जर करत असेल तर राहुल गांधीजी म्हटले सबसे सगळ्यात खरं तर संविधान हा आहे की संविधानाने सर्वांची रक्षा करण्याचं काम, सर्वांना सुरक्षा देण्याचं काम, सहिष्णुतेचं काम, समानतेचं काम संविधान करते आहे। हे विचार मांडत असताना त्यांना झोंबलं। राहुलजीने एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही, RSS आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले। त्यामुळं आज त्यांना आग लागली, त्यांना झोंबलं, मिरची झोंबली आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतात हेच काम त्यांनी केलंय। संविधानाच्या संदर्भात नॅरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते। त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होने दो, हम संविधान बदलेंगे, हे सांगितलंय। त्यामुळे लपून कुठे आहे, यांच्या पोटात काय आहे, ओठात काय आहे, हे मनुस्मृती मनुवादी स्त्रियांच्या संदर्भात कशा अपमानजनक बोलतात। काल भिडेचं वाक्य ऐकलं आपण, नट्यांनी नटून वटसावित्रीला जाऊ नये, हा भिड्या सांगतो अर्धनग्न। हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे? त्यांनी सांगितलं, आता मी ते मानणार आहे खरं म्हणजे बाहेर मांडण्याच्या पूर्वी ते आम्ही हाऊसमध्ये मांडू आणि याचा ज्या विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा। आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर मनोहर भिडेच्या कुटुंबातल्या महिला आतापर्यंत सती जात गेल्या असत्या। म्हणजे ज्या कुप्रथा आहेत त्या विरुद्ध समाज सुधारकांनी जे काही निर्णय घेतले त्या विरुद्ध हा आगपाखड करतोय आणि अनवॉन्टेड असं स्टेटमेंट हा नेहमी करत असतो भिडे। याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाईची अपेक्षा आहे, ती कारवाई करावी अशी आम्ही राज्य सरकारला मागणी करणार आहोत। आता जिस तरह से राहुल गांधी का बयान आया नाही, विजय वडेट्टीवारांचं हे विधान विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान वडेट्टीवारांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे की स्वतः नॅरेटिव्ह सेट करून बोट दुसऱ्याकडे दाखवलं जातं अशी टीका सुद्धा वडेट्टीवारांनी भाजपवर केलेली आहे। तर हिंदू मतांसाठी भाजप लोकांना संभ्रमात आणते असं त्यांनी म्हटलंय।